आज नाश्त्याला की नाही पोहे बनवले होते, कारण आज शनिवार आहे आणि सकाळची शाळा असते मुलांची शनिवारची. त्यामुळे मग सकाळी डब्याला काहीतरी करून देत असते. सर्रास आमच्याकडे पोहेच बनतात, कारण बाकीच्या गोष्टी करायचं म्हटलं तर श्रीला कुठल्या गोष्टी आवडत नाहीत. त्याला पोहेच खूप आवडतात. सगळेजण पोहे खातात आमच्या घरामध्ये, त्यामुळे जास्त करून पोहेच बनतात. त्यानंतर मग मी पोहे करून डबे वगैरे दिले दोघांचे. दोघं शाळेला गेली आणि माझं ड्रिंक जे आहे सकाळचं रोजचं तर ते घेतलं आणि बाकीच्या कामाला सुरुवात केली. कुकर लावला, कारण आज मिसळ करायची आहे, तर कुकरला मटकी लावली होती आणि छान अशी मिसळचा प्लॅन होता आजचा. आणि ज्या वेळेला गडबड असते ना, पटकन आवरायचं असतं, त्याच वेळेला असं काहीतरी काम जास्त आहे ना तर ते वाढून जातं. मिसळ करताना तेल माझ्याकडून सांडलं आणि सगळा असा किचन ओटा जो आहे ना तो तेलकट झाला होता. ते तेल पुसून वगैरे काढलं आणि कोथिंबीर थोडीशी महाग आहे त्यामुळे आणि आणायला पण जायला वेळ नव्हता. आणि मला कोणत्याही रेसिपीमध्ये ना कसुरी मेथी खूप जास्त आवडते, त्यामुळे ती मी आणूनच ठेवते घरामध्ये. जेव्हा कोथिंबीर वगैरे नसली की ती कसुरी मेथी मी घालते. आणि मग ही सकाळी आली मॅडम आणि हिला मग चपाती नव्हती, कारण आज मिसळ करायची होती, त्यामुळे चपाती काहीच केल्या नव्हत्या आणि मग हिला बटर खायला दिला. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि दुपारी ना मी खूप खुश होते, कारण गेल्या महिन्यामध्ये मी माझी ग्रॅज्युएशनची शेवटची परीक्षा दिली, जी माझी इच्छा होती माझी खूप वर्षापासूनची, तर ती पूर्ण झाली होती. त्याचा रिझल्ट जो आहे तर तो आज आला होता, त्यामुळे मी खूप खुश होते. कमी मार्क का असणार, पण माझ्यासाठी ती खूप जास्त मार्क होते. श्रीच्या शाळेमध्ये ना असं क्राफ्ट वगैरे बनवणारा एक माणूस आला होता आणि त्यानं ते विकत आणलं होतं, पुस्तक आणलं होतं आणि क्राफ्टचं सामानसुद्धा आणलं होतं श्रीने. आणि हे असं बनवताना मला शाळेतले दिवस आठवले. आमच्या वेळेला शाळेमध्ये असा माणूस यायचा जो अशा गोष्टी वगैरे बनवून दाखवायचा आणि ते खूप छान वाटायचं त्यावेळेला. तर ती गोष्ट मला पहिलं तेव्हाची शाळेतली आठवली. आणि ही दोघं मग क्राफ्ट बनवायला बसले होते त्या पुस्तकमधलं बघत. आणि इकडे मी गव्हाचं दळण करत बसलेले. गव्हाचं पीठ संपलेलं, तर ते सुद्धा करायचं होतं. आणि आता मला फक्त 2 दिवस मिळणार आहेत आठवड्यातले घरातली कामं सगळी आवरण्यासाठी, कारण आता मी आणखीन एक पाऊल पुढे टाकते माझ्या स्वप्नासाठीचं. आणि ते कोणतं आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी सांगेन. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.